कट्टा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी। नमस्कार। 365 दिवसांच्या आपल्या या संवाद शृंखलेमध्ये, शिवसंकल्प संवाद शृंखलेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण आर्थिक शिस्त, उद्योजकता व स्टार्टअप्स याच्यामधला महत्वाचा भाग 76व्या भागामध्ये बघणार आहोत। बँक कर्ज देताना काय तपासतात, हा एक महत्वाचा विषय जो आपल्या सगळ्यांना माहित असणं गरजेचं आहे। कारण मला व्यवसाय करायचा आहे, मला उद्योग करायचा आहे, हे प्रत्येकाला वाटत असतं आणि प्रत्येकाला असं वाटत असतं की बँक नावाची अशी एक व्यवस्था सरकारने आपल्यासाठी निर्माण केलेली आहे की ज्या माध्यमातून मला हे कर्ज उपलब्ध व्हायला पाहिजे, हा माझा अधिकार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा हे समजून घेऊया की बँकांचं राष्ट्रीयकरण होण्यापूर्वी बँकांची व्यवस्था ही लोकांच्या विश्वासार्हतेतून निर्माण झालेली एक व्यवस्था आहे। म्हणजे काय की घरात पैसे ठेवणे सुरक्षित नसल्यामुळं ते बँकेत ठेवू लागले आणि त्या बँकेतून ते ठेवलेले पैसे विश्वासाने जे संचालक मंडळ असतं त्यांनी ज्याला गरज आहे त्याला द्यायचं, त्याच्यावर थोडा नफा कमवायचा आणि ज्याचे पैसे आहेत त्याला तो नफा थोडासा देऊन आपला व्यवसाय करायचा। हा महत्वाचा भाग त्याच्यामध्ये। म्हणजे बँका ह्या एक व्यावसायिक ऑर्गनायझेशन आहेत, म्हणजे कमर्शियल ऑर्गनायझेशन आहेत, ते कुठलीही चॅरिटी संस्था नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या। आणि त्यांना असे लोक पाहिजेच आहेत की ज्यातून या ठिकाणी कर्ज दिल्यानंतर चांगल्या पद्धतीने नियमित परतफेड करतील, लक्षात। त्यामुळे हा एक भाग महत्वाचा आपण लक्षात ठेवला पाहिजे की बँक काम कशी करते। बँक असं करेल का, 0 इंटरेस्ट तुम्ही स्कीम बघता किंवा स्कॅम बघता बऱ्याच वेळा, बँक असं करेल का की कोणीतरी बँकेकडे ठेवायला पैसे दिले आहेत एफडी मध्ये आणि त्याच्यावर ते 5% व्याजदर देते आणि कर्जदारांना पात्र म्हणते की तुम्ही या ठिकाणी ठीक आहे, तुम्ही आमच्या जवळचे आहात, तुम्ही शासनाच्या स्कीम मधले आहात, तुम्ही वेगवेगळ्या या ठिकाणी एलिजिबिलिटी क्रायटेरिया पूर्ण करताय, तर तुम्ही 4% व्याजाने घेऊन जाऊ का, 3% व्याजाने घेऊन जा। कधीच बँक हे करणार नाही, लक्षात। कारण की त्यांना जर तुम्हाला 5% द्यायचे आहेत ठेवीदाराला, तर स्वतःच चालवण्याचा एक्सपेन्सेस वजा जाता 4 पैसे शिल्लक राहतील, डिव्हिडंड देता येईल, या पद्धतीने ती व्याजदराची रक्कम ही 7 ते 8% पर्यंत घेऊन जातात। हे मी एक्झाम्पल सांगतोय, लक्षात घ्या। त्यामुळे बँकेचा व्यवसाय समजून घ्या काय आहे तो, सुरक्षित पैसे ठेवणे, ते पैसे दुसऱ्याला देणे आणि त्या माध्यमातून मिळणाऱ्या नफ्यातून लाभांश देणे आणि ठेवीदाराला व्याज देणे, हे बँकेच्या व्यवसायाचं स्वरूप आहे। आणि मग या बँकेच्या व्यवसायाच्या स्वरूपाचं जर का बेस लक्षात घेतला तर आपल्या डोक्यातून ते विषय थोडेसे दूर होतील की तिथं बँकेत आरेरवी करावी लागते किंवा कोणाचा तरी पॉलिटिकल सपोर्ट लागतो तरच ते कर्ज होतात, नाहीतर कर्ज मिळत नाहीत। हा जो भाग आहे हा पहिल्यांदा या ठिकाणी आपण समजून घेणं गरजेचं आहे। बँक कर्जाला नाही का म्हणते हे समजून घ्या। कुठलीही बँक फक्त यासाठी तयार झाली का की लोकांचा सगळा पैसा फक्त गोळा करून स्वतःकडे साठवून ठेवायचा, अजिबात नाही। जर करता या ठिकाणी सेक्युअर लँडिंग बँकेला जर करता आलं नाही, म्हणजे सेक्युअर या ठिकाणी ते पैसे जर दुसरीकडे देता आले नाही, त्यातून नफा कमवता आला नाही, तर ते पैसे तिथं ठेवण्याचा काहीही उपयोग बँकेला किंवा सभासदांना होत नाही। त्यामुळे बँकेला कर्ज द्यायचंच असतं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या। त्याचं उदाहरण काय बघताय आता होम लोन घ्या, पर्सनल लोन घ्या, व्हेकल लोन घ्या, म्हणून सारखे तुम्हाला जे फोन यायला लागले त्याचं कारण काय की बँकांच्याकडे ठेवीचं प्रमाण जास्त आहे आणि या ठिकाणी कर्जदार सेक्युअर म्हणजे चांगले कर्जदार नाही आहेत, हे समजून घ्या पहिल्यांदा। हे आपण समजून घेणं गरजेचं आहे। म्हणजे मी कर्जाला अर्ज केला आणि माझा तो रिजेक्ट झाला, मग लगेच म्हणायचं की ती XYZ सत्ताधारी पक्षाची बँक आहे आणि मी विरोधात आहे, माझे वडील विरोधात आहेत, त्यामुळे बँक देत नाहीत। हे थोड्याफार प्रमाणात गावच्या ज्या सोसायटी असतात हे राजकारणामध्ये होत असतं, पण ज्या नॅशनलाइज बँका आहेत, कमर्शियल बँका आहेत, लक्षात, त्या ठिकाणी असा फारसा रेफरन्स पडत नाही। काही गोष्टी ज्या आहेत ज्यामध्ये या ठिकाणी स्कीमसाठी जी असणारी मोठी कर्ज असतात आणि जिथं हा हस्तक्षेप जे आहे तो होत असतो, हेही आपण मान्य करूया। काही ठिकाणी या संस्था मॅनिप्युलेट होत असतात, हेही मान्य करूया आपण। पण तुम्ही ज्या लेवलच्या कर्जाची अपेक्षा आता धरताय तिथपर्यंत या ठिकाणी या गोष्टी येण्याची शक्यता नाही, किंबहुना आज पैसे देण्यासाठीची मागणी करणारे लोक जास्त आहेत। जपान सारख्या देशांमध्ये आपण बघतो की बँकेकडे सुरक्षित पैसे ठेवायचे असतील तर बँक म्हणते की तुमचे पैसे आम्ही सांभाळणार, यासाठी तुम्ही आम्हाला एवढं व्याज दिलं पाहिजे दर महिन्याला, लक्षात, आणि तिथे दिलं जातं। म्हणून आपण बघतो की बऱ्याच वेळेला या काही देशांच्या मधून आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैसे गुंतवले जात आहेत कमी व्याजदराने कंपॅरेटिव्हली जे आपल्या इथे मिळतं त्या पद्धतीने, लक्षात घ्या। आणि अशी परिस्थिती होऊ नये त्यामुळे आपल्याकडे बँका या ठिकाणी सातत्याने तुम्हाला चांगले कर्ज घेणारे लोक शोधत असतात। पहिला हा डोक्यातून भ्रम काढून टाका की बँक ह्या कर्ज नाकारण्यासाठीच बसलेल्या असतात, असं अजिबात नाही।
बँकांना चांगला या ठिकाणी कर्जदार अपेक्षित असतो, हे लक्षात घ्या. कारण बँक ही ठेवीदारांच्या पैशाचं जतन करणारी ट्रस्ट आहे, ती ट्रस्टी. ते ट्रस्टी आहेत ज्यांनी बँकेत इतरांचे पैसे सांभाळून ठेवायचे आहे आणि गरजेनुसार लोकांना पैसे देऊन त्या पैशामध्ये वाढ करायची आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्था जी आहे त्या अर्थव्यवस्थेला बँक ही उत्तरदायित्व असते, हे लक्षात घ्या. आता आरबीआयची जे काही तत्व आहे त्यानुसार काय की 25 लाखापर्यंत जे काय या ठिकाणी कर्ज असतं त्याचा निर्णय 14 दिवसाच्या आत घ्यायचा आहे. म्हणजे मी दुसरं सांगतोय तुम्हाला, ज्यावेळेला तुम्ही म्हणता की अरे मी एवढ्या फेऱ्या मारतो आणि ते होतच नाही आणि करतच नाही, किती दिवसात घ्यायचा त्याचा निर्णय? 14 दिवसाच्या आत या ठिकाणी हा निर्णय घेणं हे अत्यंत गरजेचं असतं. मग बँकेने 14 दिवसाचे काय तपासते बँक हे पहिल्यांदा आपण बघू. लक्षात घ्या. मूळ कर्ज देताना नेमके बँक विचार काय करते? पहिलं, संबंधित जो माणूस आहे किंवा तो व्यवसाय आहे तो कर्ज परतफेड करू शकेल का, कॅपॅसिटी, हे पहिलं आहे, लक्षात घ्या. त्यानंतर संबंधित व्यवसाय किंवा जे काय हे आहे माणूस, तो कर्ज देण्याची इच्छा आहे का, त्याचं कॅरेक्टर कसं आहे हे महत्वाचं असतं, लक्षात घ्या. त्याच्यानंतर महत्व असतं, जर तू परत करू शकला नाही तर बँक आपले पैसे परत करण्यासाठी, लक्षात, कोलॅटरल सिक्युरिटी नेमकी काय आहे, हे 3 प्रश्न पहिल्यांदा महत्वाचे असतात. आणि मग या तुम्ही म्हणाल सर की कर्ज परत करू शकेल काय, कसं कळेल? त्याचे पॅरामीटर्स आहेत जे नंतर आपण बघणार आहोत. इच्छा ठेवेल की नाही त्याच्यामध्ये ते लगेच आपल्या बँक स्टेटमेंट मधनं कळतं पाठीमागच्या ह्याच्यामधनं, व्यवहारामधनं. आणि जर परत करू शकला नाहीत म्हणजे कर्ज तर तुम्हाला द्यायचंच आहे, वरच्या 2 गोष्टींच्या मध्ये साशंकता असली तरी पण, मग त्यावेळेला बँक विचार काय करते की तुमच्याकडे समजा जर 50 लाखाची प्रॉपर्टी आहे तर त्याच्यावर तुम्हाला ती 10 लाख रुपये कर्ज देतात. म्हणजे 10 लाख रुपये जरी डेप्टमध्ये गेले, 10चे व्याजासहित जर 20 झाले तरी ते प्रॉपर्टी विकून त्यांना या ठिकाणी 20 कमवता येतील आणि परत उरलेले पैसे तुम्हाला देता येतील. हा विचार करून मग बँक पुढे जात असते, हे पहिल्यांदा लक्षात. मग याचा अर्थ असा आहे का की ज्याच्याकडे आज काही प्रॉपर्टी नाही आहे, ज्याच्याकडे कोलॅटरल सिक्युरिटी नाही, त्याला कर्ज मिळणारच नाही? त्यांनी सुरुवात छोट्यापासून करावी, ही गरजेचं आहे. छोट्या छोट्या कर्जांपासून आपण या ठिकाणी पुढे जाऊ शकतो, हे लक्षात घ्या. या 3 प्रश्नांची उत्तर ठरवते बँक की कर्ज द्यायचं का नाही द्यायचं. आणि या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी संपूर्ण वर्ल्ड वाईड एक फॉर्म्युला आहे ज्याला 5 C's ऑफ क्रेडिट म्हटलं जातं. आता 5 C's ऑफ क्रेडिट काय आहेत हे लक्षात. त्याच्यामध्ये पहिलं, कॅरेक्टर, म्हणजे कर्जदाराची, अर्ज करणाऱ्याची प्रामाणिक आर्थिक प्रामाणिकता आहे का, म्हणजे फायनान्शियल डिसिप्लिन तुमचं काय आहे हे बघतात. आधीच्या कर्जफेडीचं रेकॉर्ड काय आहे हे तपासलं जातं. सिबिल स्कोर काय तो तपासला जातो. बँक स्टेटमेंटमध्ये तुमचे जे व्यवहार आहेत ते बघितले जातात. कर्ज परतफेड करण्याची मानसिकता आहे का हे बघितलं जातं. आणि कायदेशीर खटले चालू आहेत का, डिफॉल्टर आहात का, काही चेक बाउन्सच्या केसेस आहेत का, हे तुमचं तपासलं जातं, हे लक्षात. त्याच्या बाबतीतनं दुसरा C आहे कॅपॅसिटी, म्हणजे परतफेडीची क्षमता. तुमचं वार्षिक किंवा मासिक उत्पन्न काय आहे, कॅश फ्लो कसा आहे, तुमचं EMI आणि तुमचं या ठिकाणी उत्पन्न, म्हणजे त्याला DSCR आणि FORI म्हणतात, ते पुढे सांगणार आहेत त्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या. आणि तुमच्या व्यवसायाचा होणारा रेव्हेन्यू आणि प्रॉफिट, या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, लक्षात घ्या. तुमच्या अकाउंटमध्ये 2 कोटी रुपये आले म्हणजे तो तुमचा प्रॉफिट नाही. तुमच्या अकाउंटमध्ये 2 कोटी आले, त्यातले 1,80,00,000 खर्च केले म्हणजे 20 लाख फक्त तुमचा प्रॉफिट आहे, हे लक्षात घ्या. व्यवसायाचा या ठिकाणी एकूण महसूल आणि नफा, आणि नोकरी असेल तर त्याची स्थिरता, म्हणजे ती किती परमनंट नोकरी आहे याचा एक थोडासा विचार केला जातो. त्याच्यानंतर आहे कॅपिटल, स्वतःचे भांडवल तुम्ही किती टाकलेलं आहे त्या व्यवसायामध्ये, कंपनीनं किती स्वतःचे पैसे आहेत ते बघितलं होतं. त्यानंतर या ठिकाणी स्वतःचा वाटा जो आहे तो किती प्रमाणात आहे, प्रमाण चेक केलं जातं. तुमची बॅलन्स शीटमध्ये किती असेट आहेत, किती लायबिलिटी आहेत याचे या ठिकाणी एक ट्रायल बॅलन्स बघितला जातो. आणि तुमची नेटवर्थ काय आहे लक्षात, याचे देखील विचार केला जातो. त्याच्यानंतर आहे कोलॅटरल, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ऍडिशनल सिक्युरिटी जी द्यावी लागते त्या कर्जासाठी. मग त्याच्यामध्ये तुमची कोणतीही प्रॉपर्टी असू शकते, सोनं, FD, गाडी, यंत्रसामग्री आपल्याला मॉर्गेज करता येते. त्या मालमत्तेचं व्हॅल्युएशन वाढत जाणारं असलं पाहिजे, हे लक्षात घ्या. कागदपत्राची या ठिकाणी स्थिती या ठिकाणी क्लिअर असायला पाहिजे. म्हणजे लॅपटॉप, कम्प्युटर यासारख्या गोष्टी, इलेक्ट्रॉनिक वस्तू मॉर्गेज ठेवून कधी कर्ज दिलं जातं का? कधीच दिलं जात नाही, कारण त्याची व्हॅल्यू डिप्रिशिएट फार वेगानं होत असते, लक्षात घ्या. तुम्हाला या ठिकाणी नवीन जर तुम्ही काही घेत असाल त्या पैशातून तर ते देखील प्रोजेक्ट मॉर्गेजमध्ये घेऊ शकतो, हे लक्षात. त्याच्यामध्ये पण यासारख्या इलेक्ट्रॉनिक्स गोष्टींच्या पेक्षा जास्त ज्याची व्हॅल्यू वाढण्याची शक्यता असते किंवा व्हॅल्युएशन जास्त आहे, स्थिरता आहे, त्या गोष्टींच्यावर कर्ज दिलं जात असतं, लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी कंडिशन्स, तुमची कंडिशन्स काय, म्हणजे तुम्हाला कर्ज कशासाठी घ्यायचं आहे,
म्हणजे तुम्हाला अगोदर फेडण्यासाठीचं कर्ज घ्यायचं आहे, अगोदरचं जे कर्ज आहे ते तुम्हाला व्यवसाय वाढीसाठी घ्यायचं आहे, घरात लग्न आलेलं आहे, काही इतर कार्यक्रम आहेत त्यासाठी कर्ज घ्यायचं आहे, याचा उद्देश पहिल्यांदा तपासला जातो. त्यानंतर तुमच्याकडे असणारं फायनान्शियल वातावरण समाजामध्ये काय आहे हे तपासलं जातं. उद्योग क्षेत्र, ज्या क्षेत्रात तुम्ही उद्योग करणार त्याची परिस्थिती काय आहे हे तपासलं जातं. बाजारातली स्पर्धा काय आहे, तुमचे स्पर्धक कोण आहे, तुम्ही किती या ठिकाणी स्टेबल होऊ शकाल हे तपासलं जातं. आणि भविष्यातली जोखीम काय, हा व्यवसाय जो तुम्ही करताय त्याची जोखीम काय आहे हे बघितलं जातं. म्हणजे बँक फक्त तुमचे 4-5 पेपर बघून ठरवत नाही, तर या सगळ्या गोष्टी 5 C's क्रेडिट सिस्टम जे आहे ही तपासते आणि मग वरच्या 3 प्रश्नांचं जे उत्तर आहे ते येस किंवा नो मध्ये मिळाल्यानंतर बँक पुढे जात असते, हे लक्षात घ्या. याच्यातलं या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं काय, सिबिल स्कोर किंवा कंपनी क्रेडिट रिपोर्ट ज्याला म्हणतात, हा पहिला फिल्टर असतो, लक्षात घ्या. आता सिबिल स्कोर किंवा कंपनी क्रेडिट रिपोर्ट विषयी आपण अत्यंत सविस्तरपणे बघितलेलं आहे, लक्षात घ्या. गुड स्कोर कशाला म्हणायचं किंवा या ठिकाणी त्याचे जे क्रायटेरिया आहेत 300 पासून 900 पर्यंत जे काही वेगवेगळे या ठिकाणी त्याचे क्रायटेरिया आहेत, हे क्रायटेरिया देखील आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. त्यामुळे क्रेडिट स्कोरच्या याच्यावर आपण जास्त वेळ नाही खर्च करायचा आहे, एकदा झालेला असल्यामुळं. आता व्यवसायासाठी जो असतो कंपनी क्रेडिट रिपोर्ट, तो देखील या ठिकाणी महत्वाचा असतं की जास्तीत जास्त जे काही या ठिकाणी लेंडर्स आहेत ते व्यवसायाचं मूल्यांकन CCR आणि सिव्हिल रँकद्वारे ठरवत असतात. वेळेवर EMI भरणं, त्याचा स्कोर चांगला असतो. त्यानंतर या ठिकाणी उशिरा पेमेंट देणं, त्याचा खराब असतो. त्यानंतर या ठिकाणी बुडीत कर्ज टाकणं किंवा काही सेटलमेंट करणं, याची रँक खराब होते, आपण बघितलेलं आहे. बँक जनरल कागदपत्र कोणती तपासते, तर पहिल्यांदा KYC महत्वाची असते. पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट किंवा वोटर ID किंवा ड्रायव्हिंग लायसन्स आणि अलीकडचा फोटो, लेटेस्ट फोटो फार गरजेचा असतो, लक्षात घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचं वीज बिल, गॅस बिल किंवा रेंट अग्रीमेंट आणि मालमत्ता कराची पावती लागत असते. उत्पन्नाचा पुरावा काय लागतो आपल्याला, लक्षात घ्या. तर उत्पन्नामध्ये पाठीमागच्या 6 महिन्याची सॅलरी स्लिप, हे फार महत्वाचं असतं, लक्षात घ्या. फॉर्म 16 असेल तर तो 6 महिन्याचे बँक स्टेटमेंट आणि ऑफर लेटर, तुमचं जे अपॉइंटमेंट लेटर दिलेलं आहे ते अपॉइंटमेंट लेटर देखील बँक बघत असते. बँक स्टेटमेंट मध्ये बँक नेमकं बघते काय हे फार महत्वाचं आहे, हे समजलं पाहिजे. काही लोक, काही वेळेला जे काही कर्ज काढून देणारे एजंट म्हणून काम करणारे लोक असतात ना, ते आपल्याला मिसगाईड करतात, लक्षात. बँक हे बघत असते की दर महिन्याला तुमच्या खात्यामध्ये किती रक्कम जमा होते, तुमचा दर महिन्याचा ऍव्हरेज बॅलन्स किती असतो, तुमचं खातं महिना अखेरीस या ठिकाणी संपूर्ण रिकाम होतं का. काही वेळा जर संपूर्ण रिकाम होत असेल याचा अर्थ तुमच्याकडे फायनान्शियल डिसिप्लिन नाहीये. तुमच्याकडे जमा होणारे पैसे हे नियमित पद्धतीने होत आहेत का हे बघितलं जातं. आणि ऍव्हरेज बॅलन्स हे स्टेटमेंटमध्ये बघितलं जातं. आता काही लोक काय करतात की आपल्याला, काही लोक सांगतात एजंट म्हणून काम करणारे, काम करा, तुमच्या अकाउंटला या ठिकाणी आज 50,000 भरा काढा, परत उद्या 50,000 भरा काढा, असं 5-7 दिवस करा. म्हणजे काय होईल, असं 5-7 दिवस केल्यानंतर तुमच्या अकाउंटला हिस्ट्री दिसेल, मग मी ते स्टेटमेंट सबमिट करतो आणि मी तुम्हाला कर्ज मंजूर करून देतो. अशा पद्धतीनं बँकिंग व्यवस्थेला आपण फसवू शकत नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण तिथं ह्या पद्धतीचे डॉक्युमेंट चेकची चेकलिस्ट असते. आपण इथं सावध होणं गरजेचं असतं, लक्षात घ्या. काही मंडळी काय करतात, फसवे शब्द, आम्ही ऍप्लिकेशन करून देतो, तिथपर्यंत घेऊन जातात, तर पुढचं जे काय असेल ते तुम्ही बघा. आणि या कन्सल्टेशनच्या क्षेत्रामध्ये एक केलं जातं की तुम्हाला पहिल्यांदा हळूहळू सगळं सांगत सांगत टप्प्याटप्प्याने खर्च करून घेतला जातो आणि मग शेवटी तुम्हाला सस्याची शिंग आणायला सांगितलं. सस्याला शिंग असतात का, नाही. म्हणजे काय, याचा अर्थ की जे डॉक्युमेंट मिळतच नाही, कारण तुम्ही पहिल्या 2-3 महिन्यामध्ये त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेला असता, त्यांनी तुम्हाला तुमची सगळी परिस्थिती त्यांना माहित असते. आणि जे तुमच्याकडे नाही म्हणून तुम्ही सुरुवातीला सांगितलेलं असतं की माझ्याकडे हे एवढं नाही, बाकी सगळं आहे, तर शेवटी ते म्हणतात एवढं सगळं केलं बघा, आता ते पाहिजे, त्याच्यावर कर्ज मिळू शकत नाही. परत ते आपल्यावर जबाबदारी ढकलून रिकाम होतात. मग आपण आपल्या नशिबाला दोष देतो, आपल्या सिच्युएशनला दोष देतो आणि त्यांना रिकामं सोडून देतो. त्यामुळे अशा लोकांच्या पाठीमागे लागण्यापेक्षा आपल्या ज्या सिस्टम आहेत त्या चांगल्या करण्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. व्यवसायासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर, GST नंबर, पार्टनरशिप डीड, ITR, 3 वर्षाचे फायनान्शियल स्टेटमेंट, ऑडिट स्टेटमेंट हे मोठ्या कर्जासाठी गरजेचे असतात, लक्षात घ्या. हे सुरू झालेल्या मोठ्या व्यवसायासाठी. नव्यानं सुरू होणाऱ्या व्यवसायासाठी फक्त रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्स तुमचे पुरेसे असतात. कागदपत्र बघायचे असेल तर तुम्हाला 7/12 असेल, सेल डील असेल, करपावती असेल किंवा NA ऑर्डर असेल, अप्रुव्हल प्लॅन असेल, तो कन्स्ट्रक्शनचा जो असेल त्या गोष्टी मागितल्या जातात.
व्यवसायाचं या ठिकाणी जो योजना बिझनेस प्लॅन, प्रोजेक्ट रिपोर्ट, फायनान्शियल प्रोजेक्शन आणि मार्केट अनालिसिस या गोष्टी लागतात, लक्षात घ्या. बँक आणि संस्था कर्जाचा अर्ज वाजवी वेळेत तपासते आणि कागदपत्र हवे असल्यास बँकेला कळवते, हे लक्षात घ्या. जास्त वेळ बँक कधीही लटकत ठेवत नाही, कारण त्या प्रोसिजरचा भाग आहे. असं जर काही बँकांच्या मध्ये होत असेल तर ते अनियमितता पकडली जाते. त्यामुळे जे ऑनलाईन प्रोसेसमध्ये तुमचा अर्ज आला की ते ठराविक वेळेमध्ये तो प्रोसेस होतोच, हे लक्षात घ्या. बँक स्टेटमेंट म्हणजे बँक काय तपासते प्रत्येक डॉक्युमेंट्समध्ये. तुमचं ज्या वेळेला 6 महिन्याचं स्टेटमेंट किंवा 12 महिन्याचं स्टेटमेंट घेतलं जातं तेव्हा जसं मी सांगितलं ॲव्हरेज मंथली बॅलन्स किती स्टेबल आहे, EMI किंवा चेक रिटर्न्स आहेत का, कॅश विड्रॉलचा पॅटर्न तुमचा काय आहे, कशा पद्धतीने तुम्ही पैसे त्यातले काढत असता का खात्यातले, अचानक खातं रिकाम होतं का, म्हणजे तुम्ही या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या अस्थिर आहात का, तुम्हाला ऑनलाईन या ठिकाणी जुगार सट्टा यासारख्या परिस्थितीमध्ये तुमच्या अकाउंटवरनं डेबिट होत आहेत का, हेही तिथं तपासलं जातं, लक्षात. त्याच्यामध्ये तुम्ही अनेक छोट्या छोट्या कर्जांच्या मध्ये गुंतलेला आहात का, मोबाईलचा हप्ता जातो, टू व्हीलरचा हप्ता जातो, मित्राला काढून दिला त्याचा हप्ता जातो, ह्या सगळ्याचा विचार केला जातो. म्हणजे हे सगळं बघून या ठिकाणी तुम्हाला बँक हे ठरवते की बाबा याला जर उत्पन्न 10,000 आहे आणि हिचे EMI 3,000 पेक्षा जास्त आहे तर त्याला कर्ज दिलं जात नाही. 30%, हे लक्षात घ्या. तुमच्या उत्पन्नाच्या 30% किंवा उत्पन्नातून खर्च वजा जाता ती रक्कम 30% यायला पाहिजे. तो तुमचा EMI बसत असेल तर बँक या ठिकाणी देते. म्हणजे कारण समजून घ्या, बँक तुम्हाला कर्ज नाकारते का किंवा देते का. तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त कर्ज कधीच बँक देत नाही, तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त कर्ज कधीच बँक देत नाही. मग क्षमता ज्याला आपण म्हणतात ना की आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये एक म्हण वापरला जातो की बेडकाचा बैल करणं. म्हणजे काय की एका बैलाला या ठिकाणी ती कथा आहे सांगितलं ते की बैल जात असतो त्यावेळेला या ठिकाणी बेडकाची एक या ठिकाणी लहान पिल्लं असतं, ते बघतो की बाबा अरे मी इतका मोठा प्राणी बघितला. मग ते आई म्हणते की किती मोठा होता, मग ते स्वतःला पहिल्यांदा असं फुगवते आणि मग एवढा होता का, नाही याच्यापेक्षा मोठा होता, मग अजून थोडं फुगवते, अजून थोडं फुगवते, ती भरपूर फुगवते आणि मग या ठिकाणी छोटी या ठिकाणी ती फुटून जाते, पण ती बैलाच्या आकाराची होऊ शकत नाही. तसं तुमच्या कर्जाची जी सिच्युएशन आहे, तुम्हाला कर्ज जरी मोठं पाहिजे असलं, महत्वाकांक्षा जरी मोठ्या असल्या तरी तुमची क्रेडिबिलिटी जी आहे ती क्रेडिबिलिटी जास्त फुगवता येत नाही आणि ती फुगवली तर तुम्ही अडचणीत येण्याची शक्यता असते. त्यामुळे सिस्टम फॉलो करण्याचा प्रयत्न आपण करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला जर कर्ज पाहिजे आहे तर 6 महिन्यांपासून अगोदर या सगळ्या गोष्टींची प्रिकॉशन घ्या, कमीत कमी 6 महिन्यापासून. काय की तुमचे या ठिकाणी आधीची कर्ज क्लिअर पाहिजे, 6 महिन्यामध्ये असलेले कुठले चेक बाउन्स नको आहेत, कुठले EMI तुमचे या ठिकाणी हे झाले पाहिजे, क्रेडिट कार्ड किंवा इतर बिलं तुमची वेळेत भरली गेली असली पाहिजेत, लक्षात. अनयुटिलाइज क्रेडिट म्हणजे क्रेडिट कार्ड जर तुमचं 50,000चं आहे आणि तुम्ही दरवेळा 40,000, 45,000, 48,000 वापरता तर देखील ते तुमच्यासाठी अडचणीचं आहे, लक्षात घ्या. अलीकडे किती इन्क्वायऱ्या झाल्या, कोणतं राईट ऑफ केलेलं आहे का, सेटलमेंट काही आहेत का, अशा बऱ्याच गोष्टी तुमच्या क्रेडिटमधनं बघितल्या जातात. आता आपण बघूया की फिक्स्ड ऑब्लिगेशन टू इन्कम रेशो, ज्याला या ठिकाणी FORI म्हटलं जातं. ही गणना काय आहे की तुमचं EMI किती आहेत आतापर्यंतचे, येणारं तुमचं या ठिकाणी जो EMI तो EMI याची बेरीज केली जाते, त्याला एकूण मासिक उत्पन्नानं भागितलं जातं, म्हणजे रेशो काढला जातो आणि 40%च्या आत असेल तरच सुरक्षित म्हटलं जातं. 40% ते 50% असेल तर बँक सावधगिरी, मग ऍडिशनल सिक्युरिटी मागते तुमच्याकडे. 50%पेक्षा जास्त तर बँक तुम्हाला कर्ज देत नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी डेब्ट सर्व्हिस कव्हरेज रेशो जो आहे तो देखील बघितला जातो. म्हणजे काय की तुम्हाला जो नफा दिलेला आहे त्या नफ्यातून तुम्हाला जो नफा मिळणार आहे त्या नफ्यातून EMI भरण्याची क्षमता आहे का, हे देखील बघितलं जातं. नोकरी जर असेल तर किती वर्षापासून तुम्ही नोकरी करताय, कंपनीची स्ट्रॅटेजी काय आहे, कॅटेगरी कुठल्या कंपनीची आहे, किती व्यवसाय जुना आहे, तुमचा नफा त्या कंपनीचा वाढतोय की कमी होतोय हे बघितलं जातं. सगळ्यात महत्वाचं कर्जाचा उद्देश काय आहे, म्हणजे घर, गाडी, शिक्षण, व्यवसाय जो उद्देश आहे तो फक्त पैशासाठी. म्हणजे काय, मला आता आर्थिक चणचण आहे तो उभं करायचं आहे म्हणून मी कर्ज काढतोय, मला गरज आहे, मी इतर कर्ज करून ठेवलेले आहेत माझी अडचण म्हणून कर्ज काढतोय, त्या कर्जाला नाकारण्याची शक्यता जास्त असते. हे कर्ज फक्त खाजगी सावकारांच्याकडनंच दिलं जातं, कारण तुमच्याकडनं परतफेडीची त्यांना गॅरंटी असते की तुम्ही पैसे देऊ शकणार नाही. मग त्यांचे अनेक वेस्टेड इंटरेस्ट असतात, मग तो प्रॉपर्टीवर नजर असते, एखाद्या गाडीवर नजर असते, अन्य बरेच प्रॅक्टिसेस असतात, लक्षात घ्या. त्याच्या बाबतीत तिथंच हे इझिली फक्त मिळतं आणि म्हणून आपल्याकडे बरेच लोक समजत असताना देखील या खाजगी सावकाराच्या ट्रॅपमध्ये अडकतात, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. त्यानंतर या ठिकाणी असेट कोणत्या कर्जासाठी जात, म्हणजे कर्ज जे घेतलं जातं कुठले असेट निर्माण होणार आहे त्याचाही विचार केला
जातो. आरबीआयचे काही महत्वाचे नियम आहेत. त्यातला पहिला नियम 25 लाखापेक्षा कर्ज जे असतं त्याला या ठिकाणी एमएससी म्हणतात, ते तुम्हाला या ठिकाणी 14 दिवसाच्या आत निकाल घ्यावा लागतो. पुढील रकमेसाठी दिलेली जी काही वेळ असते त्यात करावं लागतं. 10 लाखापर्यंत कर्जाला कोलॅटरल घ्यायची नाही असे या ठिकाणी TME नावाची योजना आहे त्याच्यामध्ये दिलं जातं. त्यानंतर या ठिकाणी कंपोजिट लोन लिमिट 1 कोटीपर्यंत MSMEचं जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी टर्म लोन्स आणि वर्किंग कॅपिटल दिलं जातं. MSMEला प्रायोरिटी सेक्टर लेंडर म्हटलं जातं, म्हणजे त्या सेक्टरमध्ये जास्त या ठिकाणी गुंतवणूक करायची प्रायोरिटी बँकांची आहे. कर्ज नाकारण्याची 8 कारणं जी आहेत ती कारणं बघू आपण लक्षात घ्या. पहिलं कारण सिव्हिल स्कोअर कमी असणं, 700च्या खाली असणं. दुसरं अनियमित उत्पन्न, कॅश फ्लो कमी असणं. तिसरं चालू कर्जाचे या ठिकाणी हप्ते जास्त असणं. चौथं आहे खराब बँक स्टेटमेंट असणं, चेक बाउन्सेस, गॅम्बलिंग किंवा कॅश फ्लो या ठिकाणी जास्त असतं. हे पण चुकीचं आहे, लक्षात घ्या. तुमच्या अकाउंटला कॅश जास्त डिपॉझिट होते ते देखील या ठिकाणी चुकीचं असू शकतं. अपूर्ण किंवा चुकीची कागदपत्र, व्यवसायात तुम्ही खूपच नवीन असणं, त्यानंतर तारण क्षमता या ठिकाणी कमी असणं आणि उद्योग क्षेत्र रिस्की असणं. काय लक्षात, म्हणजे रिस्क जास्त आहे त्या बिझनेसमध्ये बँक शक्यतो गुंतवत नाही. काही सॉफ्ट फॅक्टर असतात लक्षात, जे कागदात दिसत नाही, तर देखील या ठिकाणी बँक बघते. काय की तुम्ही आल्यानंतर तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, व्यवसायाबद्दलचं तुमचं नॉलेज किती आहे, आत्मविश्वास किती आहे, प्रश्नांची उत्तरं किती स्पष्टपणे देता, वास्तववादी देता, व्यवहार करण्याची पद्धत कशी आहे, दुकान, कार्यालय, उत्पादन या ठिकाणची स्वच्छता कशी ठेवली जाते, ग्राहकांशी संवाद कसा आहे, कर्मचाऱ्यांची स्थिती काय आहे, या सगळ्या गोष्टी कर्ज देत असताना बघितल्या जातात, लक्षात घ्या. यासाठी बरोबर बँक अधिकारी प्रत्यक्ष व्हिजिट करतो, त्यावेळेला तो दिवस आपला तयारीचा असायला पाहिजे, लक्षात घ्या. आपली कर्ज मंजुरीची क्षमता जर वाढवायची असेल तर त्यासाठीचे 10 रूल. पहिलं, सिबिल स्कोअर 750 पेक्षा जास्त ठेवा जाणीवपूर्वक. बँक स्टेटमेंट क्लीन अँड क्लिअर असावं. तुमचा या ठिकाणी FORI रेशो जो बघितला आपण त्याच्यामध्ये तो 40% आत असावा. ITR तुम्ही नियमित भरा, हे लक्षात, ते फार महत्वाचं असतं, कारण पाठीमागच्या 2-3 वर्षाचे ITR सातत्याने लागत असतात. तुमचा बिझनेस प्लॅन क्लिअर असावा, क्लीन असावा. स्टेबल नोकरी किंवा व्यवसाय असावा. त्याच्यामध्ये तुमच्याकडे स्ट्रॉंग गॅरेंटर किंवा को अप्लिकंट तयार करणं गरजेचं आहे. विश्वासार्हता निर्माण करणं गरजेचं आहे. कर्जाचा पॅटर्न योग्य निवडा आणि तुमची जी काय माहिती आहे ती अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रामाणिकपणे द्या. कुठलीही खोटी कागदपत्र देऊ नका. कायदेशीर नियमांमध्ये तुम्ही अडकवू नका. कायमचे ब्लॅकलिस्ट तुम्ही होऊ शकता. आणि सगळ्यात महत्वाचं, थोडंसं मॅनिप्युलेट केलं तर चालतंय, सगळ्यात मोठा गैरसमज आहे, लक्षात घ्या. त्याच्यावर थोडंसं आपण विचार करणं गरजेचं आहे. आता आपल्याकडं महाराष्ट्रासाठी बऱ्याच ऑप्शन्स आहेत बँकांच्या, त्याच्यावर आपण नंतर बोलणारच आहोत, हे लक्षात घ्या. कर्ज मंजुरी ऍप्लिकेशन पासून मंजुरीपर्यंतचा जो प्रवास आहे तो प्रवास या ठिकाणी एक 10 टप्प्यांमध्ये आहे. अगदी थोडक्यात मी सांगतो. एक प्री ऍप्लिकेशन, त्याच्यानंतर डॉक्युमेंटेशन, फॉर्मल ऍप्लिकेशन, त्यानंतर इनिशियल स्क्रीनिंग, क्रेडिट अप्रुव्हल, फील्ड इन्व्हेस्टिगेशन, सँक्शन म्हणजे मंजुरीचं पत्र, डॉक्युमेंटेशन अगेन म्हणजे अग्रीमेंट वगैरे सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यानंतर डिस्बर्समेंट आणि मग रिपेमेंट चालू होतं, हे लक्षात. हे जे स्टेजेस आहेत या स्टेजेस या ठिकाणी आपल्याला असायला पाहिजे. कुठल्याही टप्प्यावर बँक नवीन प्रश्न विचारू शकते, हे लक्षात घ्या त्याच्या बाबतीतनं. त्यामुळं तुम्ही या ठिकाणी या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. आपल्याला कर्ज देत असताना, मिळत असताना, मी पुन्हा पुन्हा सांगतो ती गोष्ट लक्षात घ्या की एक व्यावसायिक व्यवस्था आहे जी अर्थव्यवस्थेला जबाबदार असते. बँक म्हणजे कोणतीही चॅरिटी संस्था नाही. बँकेला पैसे ठेवून घ्यायचे नाहीत, तर बँकेला पैसे द्यायचेच आहेत. बँक फक्त चांगला कर्जदार शोधत असते. आणि तुम्हाला जर बँकेकडून कर्ज पाहिजे असेल तर जसं आता आपण बघतो ना की सिबिल स्कोर इतका चांगला ठेवा की लोकच तुमच्या मागे लागतील. आणि फॅक्ट आहे, तुमचे व्यवहार चांगले असले पाहिजे, आर्थिक शिस्त चांगली असली पाहिजे, ते डिसिप्लिन. आणि हे समजा, म्हणजे तुम्ही उसने घेतलेले 5 रुपये वेळेत परत करायची नियत असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीचे कर्जदार भविष्यात होऊ शकता. ही सुरुवात आहे. इथून तुम्ही थोडंसं अवेअर होणं गरजेचं आहे, लक्षात त्याच्यामध्ये. त्यामुळे आज या बाबतीमध्ये प्रयत्न करत असताना तुम्ही काय शोधाल, तर तुम्ही ज्या वेळेला आज ChatGPT, AI सारखे टूल वापराल त्यावेळेला त्याला प्रश्न विचारा की मोठमोठी कर्ज मिळत असताना
कोणकोणते गैरप्रकार केले जातात आणि यातून होणारे परिणाम काय आहेत हे थोडं सर्च करा. मग तुम्हाला लक्षात येईल की या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. आणि या टाळायच्या ज्या गोष्टी आहेत त्या एकदा तुम्हाला कळाल्या, मग काय करायचं आहे हे तर आपण सांगितलेलं आहे, बघितलेलंच आहे. पण हा देखील टास्क तुम्ही कंप्लीट करावा ही विनंती. आजच्या सत्रामध्ये उपस्थित सगळ्यांचा मनपूर्वक आभार मानतो आणि हे सत्र संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.